माझं नाव राज आहे. मी एका वर्षापासून कोटा येथे नीट परीक्षेची कोचिंग घेत होतो. परीक्षा सुरू झाली आणि माझे सर्व पेपर खूप छान गेले. पण ज्या दिवशी शेवटचा पेपर देऊन मी रूमवर जात होतो, तेव्हा रस्त्यातच मला समजले की आमचा नीटचा पेपर लीक झाला आहे आणि परीक्षाही रद्द झाली आहे. माझ्या एका वर्षाची पूर्ण मेहनत वाया गेली होती. घरच्यांनी भरलेली फी सुद्धा वाया गेल्यामुळे मनात खूप मनस्ताप होत होता. परत तोच अभ्यास पुन्हा करावा लागणार होता. मला काहीच सुचत नव्हते, कारण मी या परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. मग एका झाडाखाली शांतपणे बसून मी विचार केला आणि रूमवर जाण्यासाठी परत निघालो. मी वसंत काकाच्या घरात भाड्याने राहत होतो. जेव्हा मी घराजवळ येऊन रूमवर जाऊ लागलो, तेव्हा घरमालकांच्या घरातून जोरात हसण्याचा आवाज येत होता. मी एक नजर घरमालकांच्या खोलीकडे टाकली आणि तसाच जिना चढू लागलो. मग अचानक माझ्या लक्षात काहीतरी आलं आणि परत मी जिना उतरून घरमालकांच्या खोलीसमोर येऊन उभा राहिलो. त्या ठिकाणी एक सुंदर मुलगी घरमालकांच्या शेजारी बसून जोरजोरात हसून त्यांच्याशी गप्पा मारत होती. मी काही वेळ तिच्याकडे एकटेक नजरेने पाहिलं, कारण माझ्या आयुष्यात एवढी सुंदर मुलगी मी कधीच पाहिली नव्हती. तिच्याकडे पाहत असताना अचानक काकांनी मला आवाज दिला आणि ते मला म्हणाले, "अरे राज, असा बाहेर का उभा आहेस? आत ये." तेव्हा काका त्या मुलीला म्हणाले, "बेटा, हा राज आहे. नीटच्या कोचिंगसाठी तो इथे आला आहे. गेल्या 1 वर्षापासून हा आपला भाडेकरू आहे. पण आज जो तू आमच्या चेहऱ्यावर आनंद पाहत आहेस, तो केवळ राजमुळेच आहे. कारण जोपर्यंत हा आमच्या सोबत आहे, तोपर्यंत या मुलाने आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. बाहेरून कोणतीही वस्तू आणायची असो किंवा अगदी घरचे पाणी भरायचे असो, तुझ्या आईला हातभार लावून राज हे काम हसत खेळत पूर्ण करायचा. जेव्हा याचे ध्येय पूर्ण होईल आणि राज इथून निघून जाईल, तेव्हा आम्हाला याची खूप आठवण येईल." मकान मालकाला स्वतःच्या कुटुंबातील सदस्य समजून राहणारे असे भाडेकरू खूप कमी मिळतात. मी त्यांचा चेहरा पाडून त्यांच्यासमोर उभा होतो. तेवढ्यात काका मला म्हणाले, "राज, ही माझी मुलगी शिल्पा. आज सकाळीच ती अमेरिकेतून इथे आली आहे. ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे." तेवढ्यात शिल्पा आपल्या जागेवरून उठून माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि मला म्हणाली, "थँक्स राज. जर तू आमच्या घरी राहण्यासाठी आला नसता, तर माझ्या आई-बाबांचे हाल झाले असते. मी पुन्हा एकदा तुझे मनापासून आभार मानते. मी इथे नसतानाही तू त्यांची पूर्ण काळजी घेतलीस." शिल्पाने मला लगेच मिठी मारली. जेव्हा ती माझ्या जवळ आली, तेव्हा तिच्या शरीरातून एक खूपच सुंदर सुगंध माझ्या नाकाजवळ दरवळू लागला. ती वारंवार मला थँक्स म्हणत होती आणि मी तिच्याकडे एकसारखाच पाहत होतो. तिचा मनमोकळा स्वभाव थेट माझ्या हृदयाशी जुळत होता. ती परदेशात राहूनही किती मोकळ्या विचारांची होती, याचेच मला आश्चर्य वाटत होते. तिच्याकडे पाहून ती वयाने माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठीच वाटत होती. पण तिचे सौंदर्य पाहून मला ती माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी लहानच वाटली. तेव्हा अचानक काकांनी माझ्याकडे पाहून मला विचारले, "राज, आज इतका शांत आणि उदास का आहेस? आजचा पेपर चांगला नाही गेला का? की पेपर खूप कठीण होता?" तेव्हा मी काकांना म्हणालो, "अंकल, पेपर तर खूप चांगला गेला होता, पण पेपर काढणाऱ्याने आमच्या पूर्ण स्वप्नावर पाणी फेरले. संपूर्ण वर्षाची मेहनत वाया गेली. आता तर असे वाटू लागले आहे की अभ्यास करूनही काही फायदा नाही." तेव्हा अंकल मला विचारू लागले, "पण राज, असे काय झाले? जरा सविस्तर सांग." तेव्हा मी अंकलला सांगू लागलो, "अंकल, नीटचा पेपर सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण भारतात लीक झाला होता. यामुळे पूर्ण परीक्षा रद्द झाली आहे. आता त्यांनी पुढच्या महिन्याची तारीख जाहीर केली आहे. पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल." एवढे बोलून मी माझ्या रूमकडे जाण्यासाठी निघालो. तेवढ्यातच शिल्पा धावतच माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली, "राज, आयुष्यात चढ उतार येतच असतात, पण तू कधीही मागे हटू नकोस. संघर्ष हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे
आणि तोच आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. पुन्हा नव्याने सुरुवात कर आणि चांगली तयारी करून चांगल्या गुणांनी पास हो. मग बघ, आयुष्यात तू कधीही मागे वळून पाहणार नाहीस. मी तुला हे यासाठी सांगत आहे कारण असाच प्रसंग माझ्यासोबतही घडला होता. मी त्याच्याशी लढत राहिले, झगडत राहिले, म्हणूनच आज मी हे चांगले स्थान मिळवले आहे आणि एका चांगल्या नोकरीवर आहे. त्यावर मी शिल्पाला थँक्स म्हणालो आणि रूमवर आलो. 2-3 दिवस गेल्यानंतर मी एका रविवारी शिल्पा माझ्या रूमवर आली आणि मला म्हणाली, राज, एक गोष्ट विचारू? जर तुझा अभ्यास झाला असेल तर आज कोठा फिरायला माझ्यासोबत चालू शकशील का? शिल्पा मला असं बोलल्यानंतर मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिला म्हणालो, मला काही हरकत नाही, पण आंटी आणि अंकलची परवानगी तू घेतली आहेस का? नाहीतर आम्हा दोघांना सोबत पाहून त्यांना वाईट वाटेल ना. तेव्हा शिल्पा मला म्हणाली, अरे राज, मला आई वडिलांनीच तुला सोबत घेऊन जाण्यास सांगितले आहे. तू चालू शकतोस ना, की मी एकटीच जाऊ? तेव्हा मी शिल्पाला म्हणालो, ठीक आहे, मग तू मला 5 मिनिटे दे, मी आत्ताच तयार होऊन येतो. तेव्हा शिल्पा मला म्हणाली, पण आपण जाणार कसे? आपल्याकडे गाडी तर नाहीये. मग मी स्वतःशी विचार करू लागलो, खरंच यार, गाडी तर नाही आपल्याकडे, मग जायचं कसं? तेव्हा अचानक माझ्या लक्षात आलं की एका महाराष्ट्रीयन मुलगा सुद्धा या ठिकाणी घरून मोटरसायकल घेऊन आलेला आहे. जर त्याला विचारले तर तो आपल्याला संध्याकाळपर्यंत गाडी देईल. मग मी शिल्पाला म्हणालो, तू खाली माझी वाट बघ, मी आत्ताच गाडीचा बंदोबस्त करतो. तेव्हा शिल्पा मला म्हणाली, राज, तू मला इतका आदर देऊन बोलू नकोस. तू मला प्रेमाने शिल्पा म्हणूनच हाक मारत जा. तेव्हा मी शिल्पाला म्हणालो, ठीक आहे, आता तू खाली माझी वाट बघ शिल्पा, नाहीतर आपल्याला जाण्यासाठी उशीर होईल. मग मी तयार होऊन माझ्या मित्राला फोन लावला. त्याने माझ्या शब्दाचा मान ठेवून एका झटक्यात गाडी द्यायला होकार दिला. मित्राच्या आणि माझ्या रूमचे अंतर काही फारसे नव्हते, म्हणून मी तयार होऊन अगोदर त्याच्या रूमवरून गाडी घेऊन सरळ घरमालकांच्या घराबाहेर आलो आणि शिल्पाला आवाज देऊ लागलो. शिल्पा काही क्षणातच बाहेर आली. तिच्यात मला काहीतरी वेगळं दिसून आलं. मी तिच्याकडे एकसारखाच पाहू लागलो होतो, कारण जेव्हा ती माझ्या रूमवर आली होती तेव्हा ती अगदी साध्या ड्रेसमध्ये होती, पण आता तिने परदेशातून विकत घेतलेला ड्रेस घातला होता. त्यात ती अगदी परदेशातली सुंदर मुलगी दिसत होती. माझी नजर तिच्यावरून हटण्याची इच्छाच होत नव्हती. शिल्पाने काही विचार न करता माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि ती थेट गाडीवर येऊन बसली. मग मला ती म्हणाली, चल राज, जिथे तुझे मन करेल तिथे मला घेऊन चल. मग मी शिल्पाला म्हणालो, शिल्पा, मला कोटाबद्दल काहीच माहिती नाही. मी इथे फक्त अभ्यास करण्यासाठी आलो आहे. पहिल्यांदाच मी कोणासोबत बाहेर फिरायला जात आहे. तेव्हा शिल्पा मला म्हणाली, अरे यार राज, तू बोलतोस खूप. एकदा गाडी सुरू करून घरापासून काही अंतरावर चल तर खरं, मग मी तुला पुढच्या फिरण्याच्या जागा सांगेन. मी लगेच गाडी सुरू करून घरापासून काही अंतरावर आलो. अचानक शिल्पाचा हात खांद्यावरून सटकून माझ्या मांडीवर येऊन थांबला. ती हसूनच माझ्याशी बोलत होती, पण तिच्या हाताच्या स्पर्शामुळे माझ्या शरीरात वेगवेगळ्या लहरी उठू लागल्या होत्या आणि तिने मारलेल्या अत्तराचा सुगंध माझ्या नोकाभोवती पसरू लागला होता. जायचे नेमके कुठे होते हे काहीच माहीत नव्हते, म्हणून मी गाडी शहरामधून चालवत होतो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऊनही खूप लागत होते, पण पाठीमागे सुंदर मुलगी बसून आपल्याशी गप्पा मारत असल्यामुळे त्या उन्हाचा त्रास जाणवतच नव्हता. पण गाडी जशी जशी वेगाने चालू लागायची तशी तशी शिल्पा माझ्या पाठीला येऊन धडकत होती. मला तर खूपच मजा येत होती, पण शिल्पाला या गोष्टीची कल्पनाच नव्हती की राज मुद्दाम गाडी वेगाने चालवत असताना अचानक स्लो का करत होता. या प्रवासातून आमची जवळीक अधिकच वाढली. मग कोटा आम्ही जवळपास 4-5 तास फिरून अर्धवट पाहून घरी परतलो. त्यानंतर दररोज संध्याकाळी मला काका काकूंसाठी पाण्याचा जार आणावा लागत असे, म्हणून मी मित्राची गाडी परत करून घरी येताना तो पाण्याचा जार हातात घेऊन येत होतो. मग जेव्हा मी घरमालकांच्या घरात प्रवेश केला तेव्हा बाजूच्या बेडरूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता आणि त्या रूममध्ये कोणीतरी असल्याचा मला भास झाला. हातात पाण्याचा जार होता. तो जागेवर ठेवून मी परतत होतो
तेव्हा मला त्या रूममध्ये कोण आहे हे पाहण्याची उत्सुकता झाली. मी हळूहळू पावले टाकत रूमजवळ आलो. घरात अगदी शांतता होती. मग मी रूममध्ये डोकावून पाहिलं तेव्हा शिल्पा कपडे बदलत होती. ती त्या अवस्थेत फारच सुंदर दिसत होती. मी काही वेळ त्या ठिकाणी थांबून तिलाच पाहत होतो. पण काही वेळानंतर मला ते चुकीचं वाटू लागलं. हे बरोबर नाही. म्हणून मी तिथून निघून माझ्या रूमवर आलो. जेव्हा मी रात्री मेसमध्ये जेवण्यासाठी निघालो तेव्हा घरमालकांनी मला आवाज दिला आणि ते म्हणाले, "अरे राज, तू आता खूप कमी येतोस घरात." तेव्हा मी त्यांना म्हणालो, "अंकल, आता शिल्पा आली आहे ना तुमच्याकडे, तर तुमचे मन तिच्यासोबत लागलेले असते. मग मी तुम्हा लोकांना त्रास का देऊ?" तेव्हा घरमालक म्हणाले, "तुझी नीटची पुन्हा होणारी परीक्षा कधी आहे?" त्यावर मी त्यांना म्हणालो, "तारीख जाहीर झाली नाही, पण परीक्षा याच महिन्यात आहे." तेवढ्याच शिल्पा नाईट ड्रेस घालून घरमालकांच्या मागून येऊ लागली. तिला कोणताही ड्रेस फारच छान दिसत होता. ती माझ्याकडे फक्त पाहतच होती. पण काही बोलली नाही. मग तिच्याकडे पाहतच मी पण मेसकडे जाण्यासाठी निघालो. काही अंतर चालत गेल्यानंतर मागे वळून पाहिले तेव्हाही शिल्पा त्याच ठिकाणी उभे राहून माझ्याकडेच पाहत होती. मला भीती वाटू लागली की शिल्पाने आपल्याला तिच्या रूम बाहेर उभे असताना पाहिले तर नाही ना. मी त्याच विचारात जेवण करून मेसमधून परत रूमवर आलो. आता बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवून मी अभ्यासात लक्ष केंद्रित करत होतो. पण तेव्हाच कोणीतरी दारावर थाप वाजवल्याचा आवाज माझ्या कानी पडला. मी उठून दार उघडण्यासाठी आलो तर समोर शिल्पा नाईट ड्रेस घालून उभी होती. मग मी तिला आत बोलावलं आणि विचारलं, "शिल्पा, इतक्या रात्री तू इथे? तुला झोप नाही येत आहे का आज?" तेव्हा शिल्पा मला म्हणाली, "झोप नाही येत आहे म्हणूनच तुझ्याशी गप्पा मारण्यासाठी आले आहे राज. मी तुला डिस्टर्ब तर नाही केले ना? तू अभ्यास करत होतास का?" तेव्हा मी शिल्पाला म्हणालो, "मी आता अभ्यास करण्यासाठी बसणारच होतो, तोपर्यंत तू इथे आलीस." मी माझ्या अभ्यासाच्या खुर्चीवर बसून शिल्पाशी बोलत होतो आणि तेव्हाच माझे लक्ष शिल्पाच्या नाईट ड्रेसच्या शर्टवर गेले. तिचे शर्ट पंख्याच्या हवेने वर उडत होते आणि तिची बोंबी मला स्पष्ट दिसत होती. शिल्पा आतूनही खूप सुंदर होती. माझी नजर तिच्या पोटावरून हटतच नव्हती. असं वाटत होतं की शिल्पाला आताच मिठीत घेऊन तिच्या ओठावर ओठ टेकवावे. तेव्हा शिल्पा मला म्हणाली, "राज, मी केव्हापासून इथे तुझ्याशी बोलण्यासाठी उभी आहे आणि तू कुठे पाहत आहेस?" मग मी शिल्पाला म्हणालो, "शिल्पा, पुस्तकाकडे पाहत होतो. मला तुझा बिलकुल आवाज येत नव्हता." तेव्हा शिल्पा मला म्हणाली, "तुला माझ्याशी बोलायचं नसेल तर ठीक आहे, मी जाते." मग मी शिल्पाला म्हणालो, "शिल्पा, तशी गोष्ट नाही. जर तुझ्याशी गप्पा मारत राहीन तर माझा अभ्यास अपूर्ण राहील. त्यापेक्षा आपण सकाळी बोललो तर बरं होईल." शिल्पा रागातच तिच्या घरी गेली आणि माझ्या डोळ्यांसमोर मी पाहिलेले शिल्पाचे सुंदर चित्र घिरट्या घालू लागले. खरंच शिल्पा माझी होऊ शकेल का? माझे तर खूप प्रेम आहे तिच्यावर. ती पण माझ्यावर तितकेच प्रेम करेल का? या विचारात मला केव्हा झोप लागली तेही मला कळाले नाही. सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा घरमालकांच्या घरातून खूप जोरजोरात आवाज येत होता. मी तसाच खाली आलो आणि समोरचे दृश्य पाहिले तेव्हा काका, काकू व शिल्पा यांच्यासोबत माझे आईबाबा बसलेले होते. शिल्पा ही आईच्या शेजारी गाऊन घालून बसली होती. मग मी पण आईच्या समोर येऊन बसलो. शिल्पाचा गाऊन गुडघ्यापर्यंत होता. त्यातून तिच्या पायांचे सौंदर्य माझ्या डोळ्यांना जास्तच आकर्षित करत होते. मी एकटक नजरेने तिच्याकडे पायाकडेच पाहत होतो. अचानक तिचे लक्ष माझ्याकडे गेले आणि ती भुया उंचावून मला इशारे करू लागली. तिला माहीत झाले होते की मी तिच्या कोणत्या ठिकाणी पाहत आहे. मग मी नजर वळून खाली पाहू लागलो. त्यानंतर मी आई व बाबांशी गप्पा मारू लागलो. तेव्हा अजूनही शिल्पा माझ्याकडेच पाहत होती. मग मी तयार होण्यासाठी रूमवर आलो. आई बाबा 2 दिवस माझ्याजवळ थांबले. या 2 दिवसात शिल्पाने त्यांची खूप काळजी घेतली. त्यामुळे माझ्या मनात शिल्पाविषयीची आपुलकी अधिकच वाढली होती. खरंच शिल्पा किती छान मुलगी आहे. आई व बाबा गेल्यानंतर मला त्यांची आठवण येत नव्हती.
कारण माझ्या डोळ्यात फक्त शिल्पाचा चेहरा बसलेला होता. आता रात्रीचे 10 वाजले होते. माझ्या अभ्यासातही चित्त लागत नव्हतं. मला फक्त शिल्पाला मिठीत घेऊन भरभरून प्रेम करायची इच्छा होत होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाण्याचा जार घेऊन जेव्हा घरमालकांच्या घरात आलो, तेव्हा शिल्पा अंघोळ करून बाथरूम मधून बाहेर आली. तिने फक्त टॉवेल गुंडाळलेला होता आणि तिच्या केसांतून पाणी अंगावर येत होतं. घरात कोणीही नव्हतं असं वाटत होतं, कारण शिल्पा त्याच ठिकाणी उभे राहून ती मला व मी तिला पाहत होतो. ती हळूहळू आतल्या रूममध्ये गेली आणि मी पाण्याचा जार ठिकाणावर ठेवून रूममध्ये परतलो. माझे तर चित्तच हरवले होते, कारण मी कोणत्याही गोष्टीत लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचो, तरी मला शिल्पाच्या पाहिलेल्या त्या गोष्टीचा अडथळा येतच होता. संध्याकाळपर्यंत मी टाइमपासच करत राहिलो आणि जेवण करून आल्यानंतर मी अभ्यासात लक्ष केंद्रित करतच होतो. तेव्हाच दारावर कोणीतरी थाप मारल्याचा पळत आवाज मला आला. मला 100% खात्री झाली होती की यावेळेस शिल्पाच आपल्याला भेटायला आली असावी. पण मी जेव्हा दार उघडले तेव्हा समोर घरमालकांची बायको म्हणजेच काकू उभ्या होत्या. मग मी त्यांना म्हणालो, आंटी, काही काम होते का? त्या खूप घाबरलेल्या होत्या आणि त्या घाबरलेल्या अवस्थेत मला म्हणाल्या, राज बेटा, लवकर खाली चल. शिल्पा खूप जोरात घसरून खाली पडली आहे. खूप लागलंय तिला. हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. मी शॉर्ट पॅन्ट घालून अभ्यासाला बसलो होतो आणि तसाच उठून मी धावतच शिल्पाजवळ आलो. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तिला फार वेदना होत होत्या. मी तिला आपल्या दोन्ही हातांनी उचलून हॉस्पिटलला नेले. 2-3 दिवसांच्या उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला, कारण खाली पडल्यामुळे तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तशी ती 1 महिन्यासाठी भारतात आली होती, पण आता तिला 2 महिने या ठिकाणी जास्त थांबावे लागणार होतं. मी दिवस रात्र शिल्पाच्या मदतीसाठी तिच्या जवळच राहू लागलो होतो. काही दिवसानंतर शिल्पा अचानक मला म्हणाली, राज, तुला मी कशी दिसते? तेव्हा मी शिल्पाला म्हणालो, तू तर खूपच छान दिसतेस. पण शिल्पा, आज तू मला असा प्रश्न का विचारत आहेस? तेव्हा शिल्पा मला धन्यवाद म्हणाली. राज, तू मला खूप मदत केलीस. कोणी जवळचे नातेवाईकही आपल्यासाठी इतकी मदत करत नाहीत. तेव्हा मी शिल्पाला म्हणालो, इथे राहत असताना अंकल आंटींनी मला स्वतःच्या कुटुंबातील सदस्य बनवून ठेवले होते. आता त्यांच्याच घरातील सदस्यावर संकट आले तर अशा वेळी मदत करणे हे माझे कर्तव्यच बनते. 2 दिवसांनी शिल्पाच्या पायाचे प्लास्टर निघणार होतं. आता शिल्पाला पहिल्यासारखं व्यवस्थित चालता येत होतं. मग आता मी पण माझ्या अभ्यासात लक्ष केंद्रित करू लागलो. एक दिवशी रात्री परत शिल्पा माझ्या रूमवर आली आणि मला म्हणाली, राज, कुठपर्यंत इतका अभ्यास करत राहणार? जरा बाहेरच्या जगाबद्दलही जाणून घेत जा. तेव्हा मी शिल्पाला म्हणालो, बाहेरचे जग जाणून मी काय करू? माझ्या वडिलांनी मला इथे फक्त अभ्यासासाठी पाठवलं आहे. आता शिल्पाने तोच गुडघ्यापर्यंतचा गाऊन घातलेला होता आणि ती माझ्या शेजारी येऊन बसली व मला म्हणाली, राज, तू माझ्याशी लग्न करशील? तू मला खूप आवडतोस आणि तुझ्यापेक्षा चांगला मुलगा मला कुठेच मिळणार नाही. तेव्हा मी शिल्पाला म्हणालो, पण शिल्पा, मी तुझ्यापेक्षा वयाने 3 वर्षांनी लहान आहे आणि माझे घरचे काय विचार करतील? तेवढ्याच शिल्पाने माझा हात तिच्या हातात पकडला आणि म्हणाली, राज, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मला असे नाराज करू नकोस. मी जाणते की तू सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतोस, पण सांगू शकत नाहीयेस. शिल्पा माझ्या हाताला तिच्या हाताने दाबू लागली. तिच्या हाताच्या स्पर्शामुळे माझ्या अंगात एक वेगळीच लहर उठू लागली होती. मला खूप भीती वाटत होती. तेव्हा शिल्पाने हळूहळू आपले ओठ माझ्या ओठांपर्यंत आणले. माझे लक्ष आता तिच्या गुलाबी ओठांवरच होते. तेव्हा मी तिला आपल्या इंडियन स्टाईलने प्रेम करत होतो. तेव्हा ती मला म्हणाली, अरे धीर धर, आमच्या तिकडे इतक्या घाईघाईने कोणी प्रेम करत नाही, जरा हळूहळू. मग शिल्पाने मला टच केला. तेव्हाच मी शिल्पाच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांचा ओठांचा रस चाखत राहिलो. मग शिल्पाने हळूहळू आपल्या अंगात वरील बाजूला केले आणि रात्रभर आम्ही एकमेकांच्या मिठीत सामावून भरभरून प्रेम केलं. आता जोपर्यंत शिल्पा या ठिकाणी होती
तोपर्यंत तिला जेव्हा कधी वेळ मिळायचा तेव्हा आम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम करायचो. शिल्पाशी लग्नाच्या प्रस्तावाची गोष्ट मी घरी सांगितली. अगोदर घरच्यांनी नकार दिला, पण मुलगी परदेशात नोकरीला होती आणि पगारही भरपूर असल्याने त्यांनी लगेच होकार दिला. आता मी व शिल्पा पती पत्नी म्हणून एकत्र राहत होतो. काही वर्षांनी माझे शिक्षण पूर्ण होऊन मला अमेरिकेत चांगली नोकरी मिळाली. आम्ही आमच्या संसारात अगदी आनंदाने राहत होतो. अशा प्रकारे घरमालकाच्या मुलीला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं, त्यानंतर आंघोळ करून झाल्यानंतर पाहिलं, अशा पाहण्यातच आता तिला पत्नी बनवून मी तिला दिवसरात्र पाहतच असतो. अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात आमचा संसार सुखाचा सुरू होता. शिल्पा एका नामांकित IT कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत होती आणि मलाही एका मल्टीनॅशनल मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये चांगली नोकरी मिळाली होती. कोठा येथील ते कठीण दिवस, नीट परीक्षेचा तो ताण आणि पेपर लीक झाल्याचा तो मनस्ताप, हे सर्व आता एका धुसर स्वप्नासारखं मागं पडलं होतं. शिल्पा माझ्या आयुष्यात आली आणि माझे नशीबच बदलले असे मला नेहमी वाटायचे. पण म्हणतात ना, संत वाहणाऱ्या पाण्याच्या तळाशी कधीकधी प्रचंड वादळ दडलेले असते. आमच्या सुखी संसाराला अचानक असेच एक गूढ ग्रहण लागले. सुरुवातीचे काही महिने स्वप्नवत गेले, पण हळूहळू शिल्पाच्या वागण्यात मला बदल जाणू लागला. ती अनेकदा रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपवर काहीतरी गुपिते पाहत असायची. मी खोलीत आलो की ती घाईघाईने लॅपटॉप बंद करायची किंवा स्क्रीन बदलायची. ती परदेशात शिकलेली, मोकळ्या विचारांची मुलगी होती. त्यामुळे सुरुवातीला मी तिच्या गोपनीयतेचा आदर केला आणि जास्त विचार केला नाही. पण एका विकेंडला सर्व काही बदलले. शिल्पा अंघोळीसाठी गेली होती आणि तिचा फोन बेडवरच राहिला होता. अचानक तिच्या फोनवर एका भारतीय नंबरवरून लागोपाठ मेसेज येऊ लागले. सामान्यत मी तिचा फोन कधी पाहत नव्हतो, पण स्क्रीनवर फ्लॅश झालेले शब्द वाचून माझे काळीजच धडकले. मराठीत लिहिलेले ते मेसेज होते. शिल्पा, तुझा तो राज अजूनही अंधारातच आहे ना? त्याला काही संशय आला का? कोटा येथील त्या जुन्या फाईल्स आणि पेपर लीक प्रकरणाचे पुरावे गोळा झाले आहेत. जर तू पुढच्या हप्त्याचे पैसे पाठवले नाहीस तर तुझ्या नवऱ्याला सत्य समजायला वेळ लागणार नाही. माझे हातपाय थरथरू लागले. डोक्याची नस सुन्न झाली. कोटा, पेपर लीक आणि शिल्पाचा काय संबंध? शिल्पा तर त्या काळात अमेरिकेत होती आणि परीक्षा रद्द झाल्याच्या दिवशीच ती भारतात आली होती. मग तिचा या प्रकरणाशी काय संबंध असू शकतो? मी तो नंबर माझ्या फोनमध्ये सेव्ह करणार इतक्यात बाथरूमचा दरवाजा उघडला. शिल्पा बाहेर आली. मला तिच्या फोनकडे पाहत असताना पाहून तिचा चेहरा क्षणात पांढरा पडला. तिच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास उडाला होता आणि तिथे एक अनामिक भीती दाटली होती. राज, तू माझा फोन तपासत होतास? तिचा आवाज कापत होता. मी स्वतःला सावरलं. चेहऱ्यावर खोटं हसू आणलं आणि म्हणालो, नाही ग, सतत व्हायब्रेट होत होतं म्हणून पाहत होतो. कोणीतरी रॉंग नंबरवरून मेसेज करत आहे बहुधा. शिल्पाने घाईघाईने फोन माझ्या हातातून ओढून घेतला आणि म्हणाली, हो, आजकाल खूप स्पॅम कॉल्स आणि मेसेज येतात. तिने तो विषय तिथेच संपवला, पण तिची नजर माझ्यापासून ती चोरत होती. त्या रात्री मला झोप आली नाही. मला समजले होते की ज्या शिल्पाला मी माझे सर्वस्व मानले होते, तिच्या भूतकाळात असे काहीतरी गडद रहस्य दडलेले आहे, ज्याचा संबंध माझा उद्ध्वस्त झालेल्या करिअरशी होता. मी गुपचूप त्या नंबरचा शोध घेण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय कॉल ट्रॅकरच्या मदतीने मला समजले की तो नंबर दुसरा कोणाचा नसून माझ्याच जुन्या कोटा येथील मेसच्या मालकाचा होता, जो सर्व विद्यार्थ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असायचा. माझा संशय आता बळावला होता. मी माझ्या ऑफिसच्या कामाचे कारण काढून भारतात जाण्याचा निर्णय घेतला. शिल्पाला सांगितले की आईबाबांची तब्येत ठीक नाही. मला तातडीने कोटा आणि गावी जावे लागेल. शिल्पाने मला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. तिने रडून मिठी मारून मला थांबवण्याचा प्रयत्न केला. एरवी तिची ती जादुई मिठी माझ्या हृदयाला भिडायची, पण आज त्या मिठीत प्रेमाऐवजी मला एक प्रकारचा कट आणि कारस्थान जाणवत होतं. मी भारताचं तिकीट काढलं आणि थेट कोठा गाठलं. कोठामध्ये पाऊल ठेवताच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. वसंत काकांच्या घरी मी गेलो नाही, कारण मला आधी सत्य शोधायचे होते. मी सरळ त्या मेस मालकाला गाठले. पैशाचे आमिष आणि कायदेशीर कारवाई भीती दाखवताच तो मालक थरथर कापायला लागला.
आणि त्याने जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, राज, तू खूप मोठा गैरसमज करून जगत आहेस. शिल्पा कधीच अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर नव्हती. तिचे शिक्षण इथेच भारतात झाले होते. ती एका मोठ्या एज्युकेशन रॅकेट आणि पेपर लीक करणाऱ्या गँगची मुख्य एजंट होती. माझ्या कानात जणू बॉम्ब फुटला. तू काय बडबडतो आहेस? मी त्याची कॉलर पकडली. तो रडत म्हणाला, हे सत्य आहे राज. 4 वर्षापूर्वी जेव्हा नीटचा पेपर लीक झाला, त्याची मुख्य सूत्रधार शिल्पाच होती. कोठा येथील अनेक मोठ्या कोचिंग क्लासेसच्या प्रमुखांशी तिचे थेट संबंध होते. ज्या दिवशी परीक्षा रद्द झाली त्या दिवशी ती पकडली जाऊ नये म्हणून तिच्या बाबांनी म्हणजेच वसंत काकांनी ती नुकतीच अमेरिकेतून आल्याचे नाटक रचले होते, जेणेकरून पोलिसांना तिच्यावर संशय येणार नाही. मग तिने माझ्याशी लग्न का केले? माझ्या कुटुंबाची काळजी का घेतली? मी ओरडलो. मेस मालकाने सांगितले, कारण तू तू एक हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थी होतास. त्या वर्षी पेपर लीक प्रकरणात पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा त्यांना एका संशयित विद्यार्थ्याचे नाव मिळाले होते आणि ते नाव तुझे होते. शिल्पाच्या गँगने तुझा वापर करून तुझ्या नावावर बनावट बँक खाती उघडली होती आणि कोट्यावधीश रुपयांचे व्यवहार केले होते. जर पोलिसांनी तुला पकडले असते तर मूळ सूत्रधार कोण आहे हे कधीच समोर आलं नसतं. शिल्पाला जेव्हा समजले की तू तिच्याच घरात भाड्याने राहत आहेस तेव्हा तिने तुला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्लॅन केला. तुझ्याशी लग्न करून तुला अमेरिकेत घेऊन जाणे हा तिच्या बचावाचा सर्वात मोठा प्लॅन होता. कारण एकदा का तू तिच्या रॅकेटचा भाग म्हणून प्रदेशात स्थायिक झालास की भारतात पोलिसांना पुरावे गोळा करणे अशक्य होणार होते. ती तुझा वापर करत होती राज. माझे संपूर्ण आयुष्य, माझे प्रेम, माझी मेहनत, सर्व काही एक क्रूर थट्टा होती. शिल्पाचा तो मनमोकळा स्वभाव, ती पहिली गाडीवरची सफर, तिचा तो सुगंध, ते आजारपणाचं नाटक आणि ती रात्रीची मिठी, ते प्रेम नव्हतं तर एका मोठ्या गुन्ह्यात अडकून स्वतःला वाचवण्याचा रचलेला चक्रव्यूह होता. मी सुन्न अवस्थेत कोठा येथील त्याच झाडाखाली आलो जिथे 4 वर्षापूर्वी पेपर लीक झाल्याचे ऐकून मी हताश होऊन बसलो होतो. आज पुन्हा मी तिथेच होतो, पण आज माझे करिअर नाही तर माझं संपूर्ण आयुष्य आणि अस्तित्व पणाला लागलं होतं. तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर शिल्पाचं नाव होतं. मी फोन उचलला. राज, तू कोठ्यामध्ये आहेस ना? शिल्पाचा आवाज आता पूर्णपणे बदलला होता. त्यात कोणतंही प्रेम नव्हतं, तर एक थंड गुन्हेगारी वृत्तीचा टोन होता. हो शिल्पा, मी कोठ्यामध्येच आहे. तुझ्या भूतकाळाच्या आणि माझ्या उद्ध्वस्त झालेल्या भविष्याच्या पाऊलखुणा शोधत आहे, मी शांतपणे म्हणालो. फोनच्या पलीकडून तिचे क्रूर हसणे ऐकू आले. ती म्हणाली, फार उशीर झालाय राज. तुला काय वाटले? तू माझ्या फोनमधले मेसेज वाचले हे मला समजले नाही. तू भारतात निघाल्या क्षणीच मला समजले की तू सत्याच्या जवळ पोहोचणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता चक्रव्यूहातून बाहेर पडू शकत नाही. भारतातील सर्व तपास यंत्रणा पेपर लीक करणारा मुख्य आरोपी म्हणून राज नावाच्या विद्यार्थ्याचे पुरावे आधीच सबमिट झाले आहेत. जर तू गुपचूप अमेरिकेला परत आलास तर जसे चालू आहे तसे राहू दिलेस तर आपण दोघेही सुखात राहू. नाहीतर तुझा पुढचा मुक्काम अमेरिकेत नाही तर भारतातील तुरुंगात असेल. आता निर्णय तुझा आहे. तुझ्या त्या जुन्या प्रेमावर विश्वास ठेवून माझ्या मिठीत परत येतोस की एका रात्रीत गुन्हेगार बनू इच्छितोस? खोलीत शांतता पसरली. उन्हाळ्याचे दिवस अजूनही मला प्रचंड थंडी वाजल्यासारखे झाले. माझ्यासमोर माझी पत्नी, माझी प्रेम उभे होतं की एक गुन्हेगार. मी एक दीर्घ श्वास घेतला, डोळे बंद केले आणि मनात एक पक्का निश्चय केला. संघर्ष हा जीवनाचा भाग आहे हे मला शिल्पाने शिकवले होते. आता त्याच संघर्षाचा वापर करून मला या चक्रव्यूहाचा वेध घ्यायचा होता. मी येतोय शिल्पा, पण तुझ्या मिठीत नाही तर या खेळाचा शेवट करायला. असे म्हणून मी फोन कट केला आणि समोर उभ्या असलेल्या पोलीस अधीक्षक SP केबिनचे दार ढकलून आत प्रवेश केला. खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. पोलीस अधीक्षकांच्या केबिनमध्ये पाऊल ठेवताना माझ्या मनात भीतीचा एकही अंश नव्हता. ज्या वळणावर माणसाचे सर्वस्व पणाला लागले असते तिथे एकतर माणूस पूर्णपणे कोलमडतो किंवा मग कमालीची शांत होतो. मी दुसऱ्या पर्यायाची निवड केली होती. समोर SP आनंद माने बसले होते. अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती होती.
मी त्यांच्यासमोर बसलो आणि कोठा येथील माझ्या पहिल्या दिवसापासून ते अमेरिकेतील शिल्पाच्या त्या शेवटच्या धमकीच्या फोन पर्यंतची संपूर्ण हकीकत एका दमात सांगून टाकली. माझ्या डोळ्यातील प्रामाणिकपणा आणि आवाजातील संताप पाहून त्यांनी माझी तक्रार गांभीर्याने घेतली. त्यांनी लगेच सायबर सेल आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कॅबिनमध्ये बोलावून घेतले. राज, तू स्वतःहून इथे आलास हे खूप चांगलं केलंस. SP माने टेबलावर हात ठेवून म्हणाले, गेल्या 4 वर्षापासून आम्ही या पेपर लीक रॅकेटचा मुख्य सूत्रधार शोध घेत होतो. आमच्या फाईलमध्ये राज नावाच्या विद्यार्थ्याच्या खात्यावरून कोट्यावधीचे ट्रान्झॅक्शन झाल्याचे पुरावे आहेत, ज्यामुळे आजवर सुगावा लागत नव्हता. पण आता समजले की तुझ्या नावाचा आणि कागदपत्रांचा गैरवापर करण्यात आला होता. वसंत काकांनी आणि त्यांच्या या तथाकथित सॉफ्टवेअर इंजिनियर मुलीने तुला फक्त मोहरा बनवलं होतं, पण तिला पकडण्यासाठी आपल्याला मजबूत पुराव्यांची गरज आहे. केवळ तुझ्या सांगण्यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर अटक करता येणार नाही. माझ्याकडे एक प्लॅन आहे सर, मी म्हणालो. शिल्पाने मला चक्रव्यूहात अडकवले होते, पण आता त्याच चक्रव्यूहाचे दरवाजे तिच्यासाठी बंद करण्याची वेळ आली होती. SP माने यांच्या मार्गदर्शनाखाली एक गुप्त मोहीम आखली गेली. मी शिल्पाला भासवायचं होतं की मी तिच्या धमकीला घाबरलो आहे आणि मी शरणागती पत्करली आहे. मी तिला फोन केला आणि अत्यंत घाबरलेल्या आवाजात म्हणालो, शिल्पा, मला तुरुंगात जायचं नाही. माझं करिअर, माझं कुटुंब उद्ध्वस्त होईल. तू म्हणशील तसे करायला मी तयार आहे. मी भारतात निघून थेट अमेरिकेला येतोय, पण मला खात्री हवी आहे की तू मला वाचवशील. फोनवर शिल्पाचा तोच गर्विष्ठ आणि विजयी आवाजाचा टोन परत आला. मला माहित होतं राज, तू शहाणा मुलगा आहेस. तू भारतातून थेट न्यू जर्सीला न येता आधी माझ्या दिल्लीतील एका एजंटला भेट. तिथे तुला काही नवीन कागदपत्रावर स्वाक्षरी करावी लागेल, ज्यामुळे जुन्या खात्यामधील पैशांचा संबंध तुझ्याशी नाही तर एका बोगस कंपनीशी जोडला जाईल. तो एजंट तुला थेट अमेरिकेचे नवीन क्लिअरन्स पेपर देईल. त्यानंतर आपण दोघे तिथे राजा राणी सारखे राहू. तिने मला दिल्लीतील एका 5 स्टार हॉटेलचा पत्ता आणि वेळ दिली. तिला वाटले की तिने या डावातही बाजी मारली आहे, पण तिला हे माहीत नव्हते की दिल्लीच्या त्या हॉटेलमध्ये खोलीत आधी दिल्ली पोलीस आणि सायबर क्राईमचे अधिकारी साध्या वेशात तैनात झाले होते. माझ्या अंगावर गुप्त मायक्रोफोन आणि कॉलर कॅमेरा बसवण्यात आला होता. ठरलेल्या वेळी मी दिल्लीच्या हॉटेलमधील रूम नंबर 402 मध्ये पोहोचलो. तिथे शिल्पाचा तो एजंट, ज्याचे नाव विक्रम होतं, तो काही फाईल्स आणि लॅपटॉप घेऊन बसला होता. विक्रम हा दुसरा तिसरा कोणी नसून कोटा येथील मोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूशनचा माजी मॅनेजर होता. या राजभाई, विक्रम कुत्सितपणे हसत म्हणाला, भाभीने तुमच्याबद्दल सर्व सांगितले आहे. खूप नशिबवान आहात तुम्ही. इतकी सुंदर आणि हुशार बायको मिळाली. तिने आखलेल्या एका प्लॅनमुळे संपूर्ण भारतातील नीट परीक्षेची सिस्टीम हल्ली होती आणि कोट्यावधी रुपये आमच्या खात्यात आले. या कागदपत्रांवर सह्या करा, मग तुमचे अमेरिकेतील तिकीट कन्फर्म. मी कागदपत्रे हातात घेतली, पण सह्या करण्यापूर्वी मी अत्यंत हुशारीने विचारले, विक्रम, मला एक संशय आहे. जर भविष्यात पोलिसांनी शिल्पाला पकडले तर ती स्वतःला वाचवण्यासाठी पुन्हा माझे नाव पुढे करणार नाही याची काय गॅरंटी? मला आधी हे समजून घ्यायचं आहे की मूळ सिस्टीम कशी काय काम करत होती. शिल्पानं नक्की काय केलं होतं? विक्रम दारूचा घोट घेत म्हणाला, अरे भाई, काळजी करू नका. भाभीचे नेटवर्क थेट परीक्षा मंडळाच्या आतल्या माणसांपर्यंत होते. ती अमेरिकेतून नाही तर गोव्याच्या एका गुप्त कंट्रोल रूम मधून पेपर लीक करायची. वसंत काका कोटामध्ये बसून गिराईक शोधायचे आणि शिल्पा डार्क वेबवरून पेपर्स विकायची. तुझा बँक अकाउंट तर तिने तुझा जार आणण्याच्या वेळेस फायदा घेऊन तुझ्या खोलीतून तुझी कागदपत्रे चोरून उडवली होती. तिला तुझ्याबद्दल कोणतीही सहानुभूती नव्हती. तिने तुझ्या आई बाबांची सेवा केली कारण तिला तुझ्या कुटुंबाला विश्वासात घ्यायचे होते. ती एक नंबरची खुद्दार गुन्हेगार आहे. विक्रमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द, पेपरची लीकची संपूर्ण कार्यपद्धती आणि शिल्पाच्या गुन्ह्याची कबुली, हे सर्व माझ्या कॉलर कॅमेऱ्यात आणि मायक्रोफोनमध्ये जसेच्या तसे रेकॉर्ड होत होते. SP माने आणि दिल्ली पोलिसांची टीम बाहेर व्हॅनमध्ये बसून हे सर्व थेट पाहत होती. बस, मला जे हवे होते ते मिळाले, मी शांतपणे म्हणालो आणि कागदपत्रे टेबलावर फेकून दिली. म्हणजे
सही करणार नाही. विक्रम संशयाने उठून उभा राहिला. तितक्यात खोलीचा दरवाजा जोराने तुटला आणि साध्या वेशातील पोलीस अधिकारी बंदूक रोखून आत आले. हँड्स अप विक्रम, खेळ संपलाय तुझा आणि तुझ्या त्या शिल्पा भाभीचा सुद्धा, अधिकाऱ्याने ओरडून सांगितलं. विक्रमचा चेहरा पांढरा फटक पडला. पोलिसांनी त्याला जाग्यावर अटक केली आणि त्याचा लॅपटॉप, ज्यामध्ये डार्क वेबचे सर्व लिंक्स आणि बँक ट्रान्झॅक्शनचे पुरावे होते, ते जप्त केले. विक्रमच्या अटकेनंतर पोलिसांनी वसंत काकांना कोर्टामधून ताब्यात घेतलं. आपल्या मुलीच्या पापावर पांघरून घालणारे वसंत काका आता पोलिसांसमोर हात जोडून रडत होते. पण मुख्य आरोपी अजूनही अमेरिकेत सुरक्षित बसली होती. भारतीय गृह मंत्रालय आणि CBIने तातडीने हालचाली करून अमेरिकेच्या इंटरपोल आणि FBI यंत्रणेशी संपर्क साधला. विक्रमच्या लॅपटॉपमधून मिळालेले डिजिटल पुरावे आणि माझ्या कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग इंटरपोलला सुपूर्द करण्यात आली. शिल्पावर आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक, सायबर गुन्हेगारी आणि मानवी करिअरशी खेळ केल्याप्रकरणी रेड कॉर्नर नोटीस जारी झाली. त्यानंतर 2 दिवसांनी जेव्हा शिल्पा न्यू जर्सीच्या तिच्या आलिशान घरात बसून माझ्या येण्याची वाट पाहत होती, तेव्हा तिच्या दारावर थाप पडली. तिला वाटले असेल की मी आलो. तिने हसत मुखाने दार उघडले, पण समोर मी नव्हतो, तर FBI अधिकारी हातकड्या घेऊन उभे होते. त्याचवेळी माझ्या फोनवर अमेरिकेतून आंतरराष्ट्रीय कॉल आला. पोलिसांनी शिल्पाचा तिचा शेवटचा कॉल करण्याची परवानगी दिली होती. राज, तू माझ्यासोबत विश्वासघात केलास. मी तुझ्यावर प्रेम केले होते. शिल्पाचा आवाज रडवेला आणि प्रचंड क्रोधाने भरलेला होता. मी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, शिल्पा, प्रेम मनमोकळेपणाने मोकळे असते. त्यात अटी आणि चक्रव्यूह नसतात. तू माझ्या भावनांशी, माझ्या आईबाबांच्या विश्वासाशी आणि या देशाशी, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केलास. ज्या सौंदर्याच्या मोहात मी पडलो होतो, त्या सौंदर्याच्या मागे इतका क्रूर चेहरा लपला असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. संघर्ष जीवनाचा भाग आहे असे तूच म्हणाली होतीस ना. मग आता तुझ्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या संघर्षाला सामोरे जा. कोर्टात भेटू. मी फोन कट केला. या संपूर्ण वादळानंतर नीट परीक्षा पुन्हा पार पडली. यावेळी संपूर्ण सिस्टीम पारदर्शक होती. मी पुन्हा पूर्ण ताकदीने अभ्यास केला होता. ज्या राजला कधीकाळी गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न झाला होता, त्यानेच या संपूर्ण एज्युकेशन रॅकेटचा पर्दाफाश केला होता. ज्यामुळे संपूर्ण देशात माझे नाव सन्मानाने घेतले जाऊ लागले. काही महिन्यांनी परीक्षेचा निकाल आला आणि मी संपूर्ण भारतातून पहिल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. माझ्या आईबाबांच्या डोळ्यात आज आनंदाश्रू होते. शिल्पा आज अमेरिकेच्या तुरुंगात तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे आणि लवकरच तिचे भारतात पदार्पण होणार आहे. तिचे ते रूप, तो सुगंधी दरवळ, ती गाडीवरचा सफर, हे सर्व आता माझ्यासाठी एक शिकवणीसारखं होतं. बाह्य सौंदर्यापेक्षा माणसाचे मन आणि त्याचे कर्म किती स्वच्छ आहे यावरच आयुष्याचा खरा आनंद अवलंबून असतो. मी आज वैद्यकीय महाविद्यालयात पाऊल ठेवत होतो. एका पांढऱ्या कोटात, एका नव्या ध्येयाकडे, जिथे आता फसवणुकीला जागा नव्हती, फक्त निस्सीम सेवा आणि प्रामाणिकपणा होता. शिल्पाच्या अटकेनंतरचा काळ माझ्यासाठी एखाद्या मोठ्या अग्नी परीक्षेसारखा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचे भारतात पदार्पण करण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि कायदेशीर पेचांनी भरलेली होती. पण CBI आणि भारत सरकारने या प्रकरणात विशेष रस दाखवला होता, कारण हा केवळ एका राजचा प्रश्न नव्हता, तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी, नीटसारख्या नामांकित परीक्षेच्या विश्वासार्थ खेळणारा हा एक आंतरराष्ट्रीय गुन्हा होता. जवळपास 6 महिन्याच्या अथक कायदेशीर लढाईनंतर अमेरिकेतील कोर्टाने शिल्पाला भारतीय पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय दिला. ज्या दिवशी तिला दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं, त्या दिवशी सर्व प्रसारमाध्यमांमध्ये, न्यूज चॅनलवर हीच एक बातमी होती, देशातील सर्वात मोठ्या पेपर लीक रॅकेटची मास्टरमाइंड अखेर भारताच्या ताब्यात. काही दिवसांनंतर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात या खटल्याची अंतिम सुनावणी सुरू झाली. मी सरकारी पक्षाचा मुख्य साक्षीदार म्हणून कोर्टात हजर होतो. संपूर्ण कोर्ट रूम वकिलांनी आणि पत्रकारांनी गजबजलेली होती. आरोपीच्या पिंजऱ्यात शिल्पा उभी होती.
तिचं ते एकेकाळचं अभिमान आणि सौंदर्याचं तेज आता पूर्णपणे नाहीसं झालं होतं. डोक्यावरचे विस्वटलेले केस, फिकट पडलेला चेहरा आणि डोळ्यात पराभवाची झाक. तिला या अवस्थेत पाहून क्षणभर माझ्या मनात जुन्या आठवणी दाटून आल्या, पण लगेच माझी वाया गेलेली वर्ष, तिच्या क्रूर फसवणुकीची जाणीव झाली. शिल्पाच्या वकिलांनी तिला वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न केला. त्यांनी कोर्टात असा युक्तिवाद केला की शिल्पा निष्पाप आहे आणि तिच्या वडिलांनी म्हणजे वसंत काकांनी तिला या प्रकरणात गोवलं आहे. राजने पैशाच्या हव्यासापोटी स्वतःचे गुन्हे केले आणि आता स्वतःला वाचवण्यासाठी तो शिल्पावर खोटे आरोप करत आहे. परंतु सरकारी वकिलांनी माझ्या कॉलर कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग, विक्रमची कबुली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिल्पाने डार्क वेबसाईटवरून केलेल्या ट्रान्झॅक्शनचे डिजिटल फॉरेनचे पुरावे जज साहेबांसमोर सादर केले. सायबर तज्ज्ञांनी कोर्टात सिद्ध केलं होतं की शिल्पाच्या लॅपटॉपमधून परीक्षेचे गोपनीय पेपर लीक झाले होते आणि कोट्यावधीशी बोगस खात्यावर वळवले होते. जज साहेबांनी सर्व पुरावे आणि साक्षी नीट तपासल्या. शेवटी त्यांनी आपला ऐतिहासिक निर्णय सुनावला. आरोपी शिल्पा वसंत ही देशातील तरुण पिढीच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या गुन्हेगारी टोळीची मुख्य सूत्रधार असल्याचे सिद्ध झालं आहे. तिने केवळ कायद्याचं उल्लंघन केलं नाही, तर एका प्रामाणिक विद्यार्थ्याचा आणि त्याच्या कुटुंबाच्या विश्वासाचा गैरवापर करून स्वतःचा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. कोर्ट आरोपी शिल्पाला माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणुकीच्या विविध कलमाखाली 10 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि 1 कोटी रुपयाचा दंड ठोठावत आहे. तसेच तिचे वडील वसंत यांना कटात साथ दिल्याबद्दल 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. निकाल ऐकताच शिल्पाला कोर्टाचा चक्कर येऊन खाली पडली. तिच्या डोळ्यातून आता पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले होते. पण आता खूप उशीर झाला होता. तिने माझ्याकडे मदतीच्या आशेने पाहिले, पण मी माझी नजर फिरून घेतली. कर्माचा हिशोब अखेर पूर्ण झाला होता. कोर्टाच्या या चक्रव्यूहातून बाहेर पडल्यानंतर मी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. माझ्या डोक्यावरचे इतक्या वर्षाचे ओझे आता पूर्णपणे उतरले होते. मी आणि माझ्या आईबाबांनी कोर्टामधील त्या खोलीला शेवटचा रामराम ठोकला आणि आम्ही आमच्या गावी परतलो. काही वर्षानंतर मी माझे वैद्यकीय शिक्षण MBBS अत्यंत उत्कृष्ट गुणांसह पूर्ण केले. ज्या हातांनी कधी काळी पाण्याचा जार उचलला होता आणि फसवणुकीच्या कागदपत्रांना स्पर्श केला होता, तेच हात आता रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सज्ज झाले होते. मी माझ्या गावीच एका सुसज्ज हॉस्पिटल सुरू केलं, जिथे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना तसेच रुग्णांना मोफत सेवा दिली जाऊ लागली. आज मी माझ्या हॉस्पिटलच्या कॅबिनमध्ये बसलो आहे. खिडकीबाहेर पावसाच्या सरी कोसळत आहे आणि वातावरणात मातीचा एक सुंदर ओला सुगंध पसरला आहे. हा सुगंध मला पुन्हा एकदा भूतकाळाची आठवण करून देतो. पण आता त्या आठवणीत कोणतीही वेदना किंवा भीती नाही, तर एक प्रकारचा संतोष आहे. एकेकाळी मी बाह्य सौंदर्याच्या आणि मृगजळाच्या मागे लागून स्वतःला संपवून बसलो होतो. पण निसर्गाने, संघर्षाने आणि सत्याने मला जगण्याचा खरा अर्थ शिकवला. रूप आणि सुगंध हे तात्पुरते असतात, पण माणसाचे चारित्र्य, त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचे कर्म हेच जगात अजरामर राहतात. माझ्या कॅबिनच्या दारावर थाप पडते. माझी आई एका लहान मुलीचा हात धरून आत येते, जी माझ्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारासाठी आली आहे. मी हसून तिचे स्वागत करतो. आज माझ्या चेहऱ्यावर जे समाधान आहे, ते जगातल्या कोणत्याही आलिशान अमेरिकेतील आयुष्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठं आहे. मी भूतकाळाला कायमचं मागे सोडलं आहे, कारण मी आता समजून चुकलो आहे की सत्याचा मार्ग कठीण नक्कीच असतो, पण त्याचा शेवट नेहमीच सुंदर आणि कल्याणकारी असतो. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.